नमस्कार. मला जर आपलं नाव सांगाल. अजित सिद्धार्थ चव्हाण. आपण आलात कुठून? काजळी. जिम्मी काजळी. म्हणजे प्रॉपर गावघरमधले आहेत तुम्ही? हो, गावघरमध्ये. ओके. मला जर आज सांगाल की किती जोड्या आणलेल्या आहेत तुम्ही? आज 4 जोड्या आणले. आणलेल्या आहेत? 2 जोड्या आणले. आज की 2 जोड्या आणलेल्या हो. आहेत? ओके. मला जरा बैलांची नावं सांगाल? एका जोडीचं नाव आहे राजा आणि गोलू हां. आणि बकासूर आणि शंकर. ओके. बाकासुर शंकर असे आपले 2 जोड्या आणलेल्या आहेत. हो. आतापर्यंत आपल्याला किती वेळा गुलाल मिळालेला आहे? गेल्या वर्षी तर एक 6-7 वेळा गुलाल भेटला. ओके. म्हणजे नेहमी आपली जोडी नेहमी गुलालात असते. हो हो. मला जरा सांगा की आपण किती काळजी घेता बैलांची? बैलाची खूप काळजी घेतो. त्यांना आणि बैल शेतीसाठी वापरता की फक्त दोन्ही कामासाठी. स्पर्धेसाठी वापरता? दोन्ही कामासाठी. शेतीच्या कामात पण आपण स्पर्धेसाठी हां, आणता? शेती करून परत शरीर देतो. ओके. माझा शेवटचा प्रश्न, आपण त्याच्यावर किती प्रेम करता? खूप प्रेम करतो. तरी पण जरा सांगाल? जीवापाड प्रेम करतो त्यांच्या. ओके. आपण बघू शकता की किती प्रेम करतात ते. मला जरा बैलांची जरा ओळख करून द्या. ह्याचं नाव कसं? हा गोलू. ह्याचं नाव गोलू. अजून कुठला आहे? तो राजा. तो तिकडे पाटी राजा आहे. राजा. आणि तो बकासूर. बाकासूर. आणि हा इकडे शंकर. शंकर. ते बरोबर आपण इथे 4 बैल घेऊन आले, 2 जोड्या घेऊन आलेले आहेत. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. माझा एक शेवटचा प्रश्न आहे, जर एखाद्या मैदानात गुलाल नाही मिळाला तर आपलं काय रिॲक्शन असेल जर सांगाल जरा? काय ना काय तसं काय रिॲक्शन काहीच नाही. तसं म्हणजे जसं नेहमी प्रेम करतो तसंच प्रेम करतो. हो. पण शेतकऱ्यांचं किती मन मोठं असं आपण पाहू शकता. हो. पुढून हां, बाजारात फिरतच असतो आणि कुठे स्पर्धा आहे ते फक्त बघत असतो. आपण पाहू शकता चेहरा. बघ ना इकडे, बघ ना. आपण गिम्मीतलाच आहे. नमस्कार. तर आपलं नाव सांगाल? शांताराम विठोबा झगडे, गाव आपण आलात कुठून? पाथर्डी. पाथर्डीमधून आलेला. हां. मला जरा बैलांची नावं सांगा जरा. ह्या बैलाचं आहे, याचं नाव सुंदर आहे सुंदर. हां. आणि ह्याचं रायबाग. रायबा. हां. बैलांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव अतिशय मालकाला काहीच करत नाही, पण वाड्यात दुसरा माणूस गेला हां. की त्याला आतमध्ये वाड्यात घेत नाही. मालकीनीला वगैरे मारण्याचा सगळ्या घरातल्या माणसांना कुणाला काय त्रास नाही, म्हणजे अजिबात घरातली नाही. मालकीनी हां. असते, त्यामुळे तिला कोणत्या प्रकार त्रास देत नाही. काय नाही. तुम्ही आतापर्यंत किती वेळा या स्पर्धेमध्ये भाग घेतला? मी तुम्हाला तो कमीत कमी 20-25 वर्ष मी शर्यतीत आहे. क्षेत्रामध्ये आहात तुम्ही? हां. आता मध्यंतरी 2 वर्ष मी बंद होतो. ओके. आता सुरुवातीला ह्या मैदानात मी आता जोडी आणली आज. ओके. म्हणजे हा पहिलाच मैदान आहे तुमचं पहिलाच या मैदान आहे, वर्षातलं? पहिलाच मैदान आहे. मला सांगाल की आतापर्यंत तर आपण किती वेळा गुलालात आलेला? सुरुवातीला मी बरेच वेळा गुलाल घेतलेले. ओके. म्हणजे नेहमी आपली गाडी गुलालामध्ये असते. आपला ड्रायव्हर कोण असतो? त्यावेळेला माझा ड्रायव्हर राजू लाड असायचा. राजू लाड स्वतः हे करणार आहे. हां. ओके. आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करता? बैलावरती प्रेम म्हणजे आपण एक वेळ जेवायचं ना, पण त्यांना आधी खायला घालायचं का असेल ते आपल्याकडे. समजा आत्ता सुद्धा गुळाचं पाणी म्हणा, पत्री पेंट हां. आणि एक म्हणजे आटा, हे सगळं म्हणजे अतिशय आपल्यापेक्षा त्यांना मजबूत खायला घालावं लागतं. आपल्या पोटाला चिमटा काढून तुम्ही हां, बैलांची त्यांना. दूध भागवता. हां. ओके. मला शेवटचा प्रश्न जर एखाद्या मैदानात गुलाल नाही मिळाला तर आपलं काय रिॲक्शन असते? तुम्हाला एक सांगतो, कारण की तो प्रत्येकजण गुलालच्या आशेने येतो. ओके. त्यावेळेला आपण म्हणता का म्हणे की प्रत्येक वेळेला आपल्यालाच गुलाल पाहिजे. लग बाय चान्स. बरोबर. शेवटी ती मोन जात आहे, तिच्यावर आहे सगळं ते. जशी साथ देईल ती त्याच्यावर. साथ देईल त्याप्रमाणे आपल्याला ते मिळणार. हां. ओके. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मला जरा आपलं आलात कुठून सांगा जरा? बोरगाव. बोरगाववरून. आज आपली जोडी कोणत्या नावाने पाळणार आहे? भैरी चंडिका प्रसन्न समर्थ समीर मोरे बोरगाव. ओके. मला जरा बैलांची नाव सांगशील? हाय बच्चा हा इकडे बच्चा आणि आणि तिकडे आहे शंभू. इकडे पाहू शकता आपण शंभू आहे. ओके. आपण बैल हे नेहमी नांगरणीसाठी वापरतो की चपराला पण नेतो? दोन्ही पण. दोन्ही याला नेतो. मला सांगशील की आतापर्यंत आपली जोडी किती वेळेला गुलाला झालेली आहे? गेल्या सीझनला आपण 27 गोल केलेले आहेत. ओके. म्हणजे त्या आदल्या वर्षी पण 30 गोल झालेत. ओके. परवा झालेल्या मैदानामध्ये जोडी लिहिली होतीच की नाही? नाही. परवाच्या मैदानाला जोडी गेली नव्हती आपली. ओके. आता पुढचा प्रश्न, आपण बैलांची काळजी कशी घेता? बैलाची काळजी म्हणजे लहान पोरापेक्षा जास्त त्यांची काळजी घेतो. आज आपली जोडी कुठल्या गटातून पळणार आहे? गावठी गटातून की घाटीमधून? गावठी गट. गावठीमधून पळणार आहे. ओके. मला शेवटचा प्रश्न आहे, जर एखाद्या मैदानात गुलाल नाही मिळाला तर तुमचं काय रिॲक्शन असेल? लक्ष जरा. काय नाही, सगळे पोरं म्हणजे काय हरला तरी काय नाही, एक नवीन प्रयत्न करतो की पुन्हा हो. तयारी करून. ओके. माझा शेवटचा प्रश्न आहे,
आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करता? आयटमपेक्षा जास्त ह्यांच्यावर प्रेम करतो. त्याची काळजी पण तेवढीच घेता. हो, तर आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार दादा. मला जरा तुम्ही आलात कुठून सांगा. आम्ही रामपूर कुंभारवाडीतून आलेली पोरं आहोत सगळी. आपल्या जरा ग्रुपचं नाव सांगा जरा. आमच्या ग्रुपचं नाव दोस्ती ग्रुप आहे, दोस्ती ग्रुप रामपूर. ओके. आणि आज ह्या ठिकाणी किती जोड्या आणल्या तुम्ही? आपले एकूण 8 जोडे आहेत. 8 जोड्या घेऊन आलेल्या. हो हो. मला जरा तुमच्या बैलांचा स्वभाव कसा सांगाल? बैलांचा स्वभाव सगळे आता निरनिराळ्या स्वभावाची बैल आहेत. जसं की हा बघितला सिकंदर, हा छकड्याला वगैरे पण असतो आपल्याकडे. छकड्याची भरपूर सीझन गाजवलेली आहेत. ओके. तिथे तो बघितला इस्पिक आहे. हां. इस्पिक चिखलाचा मेन बादशाह आहे म्हणजे झेंड्याचा. तिकडं सुंदर आहे. सुंदर मेन म्हणजे कात्रोळीतला सुंदर आहे, पण आपल्या तो ग्रुपमधला बैल आहे तो हां तो सुंदरने गेल्या वर्षी भरपूर 1 नंबर केलेले आहेत. म्हणजे जवळपास 6-7 1 नंबर झाले आहेत आणि इकडे तिकडे गुलाल पण आहेत. ओके. मला जरा सांगा तुम्ही नियोजन कसं करता? नियोजन कसं आता आपल्या ग्रुपची सगळ्यांकडेच बैल आहेत आणि आपल्यातच आपलं नियोजन होतं. ओके. बाहेर कोणत्याकडे जरी सगळ्यात गेलं तरी नेमकंच नियोजन झालं तरच, नाही तर आपल्या ग्रुपमध्येच नियोजन असतं आपलं. कुठल्या बैलाबरोबर लावायचं कसं नियोजन करता? आता तसं म्हणायला गेलं पहिल्यापासून ठरलेलं असतं की ह्या बैलाबरोबर पाहणार आहे. हो, असं ठरलेलं पण असतं आणि आपण आता सगळी बैल आपण नांगरकी क्षेत्रात उतरवतो पण आणि समजतं पण की कोण कुठल्या साईडने पळतो, बरोबर. म्हणून त्याप्रमाणे आपण नियोजन करतो. आपण त्यांची काळजी कशी घेता? काळजी जसे म्हणायला गेलं तर बैलांचे मेन मालक म्हणजे ओमकार साळवी हे बैलांची काळजी घेतात. सगळं देखरेख ती त्यांच्याकडे असते. सकाळचं चालवणं वगैरे, खुराक पाणी वगैरे सगळं. बैलांना 2 टाईम चालवणं असतं. परत सीझनला पावसाळी सीझन आता छकड्याच्या सीझनला बैलांना आठवड्यातना 2दा तरी छकड्याला चालवणं असतं. बरोबर. खुराकात आता तसं म्हणायला गेलं तर खुराक पण त्यांना अतिशय चांगला आहे. बैल तयार बघा तुम्ही आपली कशी आहेत. बघितली ते याच्यावर आपण त्यांची माहिती घेणार होतो प्रत्येक बैलाची. हां आपण मला सांगशील की आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करता? बैलावर प्रेम म्हणजे आपल्याला फक्त जास्त नाही. बैल जोडी आपली आली तिकडं चांगली फिरून आली तरी आपल्याला समाधान आहे. आपलं असं आहे की गुलाला चावाय असं नाही. आणि आपल्या ग्रुपची पोरं पण अशी आहेत की गुलाल नाही मिळालं तर तोंड पडणार नाही कोणचं. सगळे खुशच राहणार आहेत. गुलाल मिळाला तर त्याच्यापेक्षा खुश, नाही मिळाला तर काय खुशच असतात सगळे. कोणचा काय राग रुसवा नसतो. पुढच्या मैदानाची जोरदार तयारी करायची. 100%. ओके. आपला पुढील गुलालासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला जरा भैरी केदाराच्या नावानं भैरी केदाराच्या नावानं ह्या बैलाचं नाव आपलं सिकंदर आहे. ओके. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे एक यांनी 2 वर्षाच्या गॅपला दोन्ही बैल म्हणजे हा सिकंदर आणि तो इस्पिक ही वासरं म्हणून पळायची ओके. आणि अतिशय सुंदर त्यांनी दोघांची कामगिरी पण चांगलीच आहे. आता हा छकड्याला जास्त करून आपण काढतो बाहेर. छकड्याला प्रत्येक मैदानात गुलालात असतोच बरोबर आणि चिखलाला पण आपण आपल्या हौशेप्रमाणे काढतो त्याला. की आपण त्याची बांधणी पाहू शकता कशा प्रकारे त्याला ठेवलेली आहे ती. सुंदर अशी बैलाची ठेवण आहे. आता पुढचा बैल कुठला आपला मला सांगशील जरा? हे सगळं हा नौका प्लेअर आहे सोन्या. हा आता आपल्या तालमीत घडवतोय आपण हा बैल. ओके ओके. हा आता सध्या बाहेरना कामगिरी चांगली करतोय आणि चांगलीरीत्या आहे म्हणजे आता फिरला वगैरे चांगला आहे. बरोबर. आणि पुढे हा हेडफोन हा हेडफोन आवाजलेला बैल आहे मला वाटतं. बरोबर ना? हो हो. कारण हा मला वाटतं रामपूरच्या मैदानात म्हणजे रेकॉर्ड केला होता त्याने. हो आपण पाहू शकता हेडफोन. हा बैल खरंच खूप म्हातार आहे पण त्याची तेवढ्याच ताकदीने पळतो तो. मारणार नाही ना बैल? नाही. ह्याचं पुढचं नाव कसं? हा सोन्या. हा झेंड्याचा हेडमास्टर सोन्या म्हणून याला म्हणतात. झेंड्याला घासून जातो आणि घासून येणार. ही जी कामगिरी तो परफेक्ट करतो ओके. आणि एकदम आता आज साज म्हणजे हेडफोन आणि सोन्याचा साज पळणार आहे बरोबर. हां आणि चांगले रीते काम करतील ही अपेक्षा आहे. बरोबर. आणि पुढे हा पर्याय आहे. हां हा पर्याय आपण 15 गाव पोसरेमधून आणलेला आहे. हां बैलाचा हा आता दुसरंच मैदान आहे. हां. पहिल्या मैदानात पण चांगल्यारीत्या त्याने कामगिरी केलेली आहे बरोबर. आणि आता हा दुसरं मैदान आहे. पर्याय आणि तो कर्नल म्हणून पळणार आहे आपला बैल. पुढे दाखवूयाच आपण. आणि हे इकडे आपले बैल हां ते तर सांगतो मला. हा सैतान आहे. हा त्याने आदत वयात त्याचा म्हणजे खूप दरार त्याने केलेला आहे आणि आता पण तो कायमच आहे. बैल गेल्या 2 वर्षात गुलालासाठी धडपड करतोय ओके. पण त्याला आम्ही लवकरच गुलाला ठेवू ही आमचे प्रयत्नच आहेत. नक्कीच येईल. आणि तुम्हाला बोललो इस्पिक आणि सिकंदर म्हणजे त्या सिकंदर सोबत पाहणार हाच तो इस्पिक. म्हणजे वासरं होती तेव्हा पळायची. आता पण हा झेंड्याला एकदम 1 नंबर कामगिरी करतोच आणि प्रत्येक मैदानात गुलाल घेण्याची जी धमक ठेवतोच. आणि त्याच्यासोबत पाहणारा हा सुंदर आहे. हा सुंदर गेल्या वर्षी भरपूर 1 नंबर पटकावलेला आणि आता चालू सीझनला पण गुलाला बादशाह म्हणायचं. इस्पिक आणि सुंदर पाहणार आहे. हां हा कर्नल सलीम ड्रायव्हरचा कर्नल. हा त्याचा आवडीचा बैल त्याचा गरम बैल आहे. हा पण आता पाहू शकतो. आणि त्याच्या जोडीला आज कुठला पळणार आहे? त्याच्या जोडीला पर्या पळणार आहे. हां ओके. म्हणजे आज
थोडक्यात सगळे गावठी बैल आणलेले आहेत हो, आपण. हो. बरोबर ना? हा शंभू आणि मंग्या एक काळ ह्या जोडीने गाजवलेला हा शंभू आणि मंग्याचा जोड हां. आता आपण जरा गावठीमध्येच मोडतो ना? हो गावठीमध्येच बैल मोडतो. ओके. आडघाटी क्रॉस बैल आहे बरोबर. हां. शंभू आणि मंग्या. ही जोडी गेल्या 2-3 वर्षात धुमाकूळच घातला होता जोडीन, जाईल त्या महिन्यात गुलाल होती. हा शंभू, आपण पाहू शकतो. हा मंग्या आणि हा शंभू. ओके. आज घरचा साथ पळतो कायम. हां, बरोबर. आणि हा बाब्या. आता ह्याच्यामध्ये आपले किती बैल घरीच आपले तयार केलेले आहेत सगळे? बहुतेकशे म्हटलं तरी सगळेच घरचेच आहेत आपले. घरच्या गाईचे. हा म्हणजे आता कवचित म्हणजे 4-5 बैल आपण वासरं आणायची, ट्रेन करायची आणि तयार करायची ओके. बस. म्हणजे हा आपण सूर्य आहे. स्वतः छोटी बसून आपल्याला हो. मोठ्यापर्यंत करतो आपण. हो आणि आपले दादा आहेत त्यांना बैल घडवण्याचा भरपूर म्हणजे बरोबर. म्हणतात आपण पारखी माणूस आणि बरोबर, हा. सगळ्यात अनुभवी व्यक्ती. अनुभवी व्यक्ती आहे आमच्यातला तो. आणि बैलांची राखण ठेवण वगैरे कशी ठेवतात ती ह्यांना माहिती आहे चांगली. बरोबर. ओके. म्हणजे आपली सगळी माहिती घेऊन हो. झालेली आहे बैलांची. धन्यवाद. नमस्कार. मला जरा आपण आलात कुठून सांगाल? रामपूर बैकरवाडी. रामपूर बाईकर. मला जरा आज बैला किती जोड्या आणलेल्या आहेत? आज एकच जोडी आली आपली. मला बैलांची नावं सांगशील? हा शंकर आणि तो बालमा. तो बाबू. बालमा. ओके. असं दोन जोड्या आणलेल्या आहेत. ते घरचे साज आहेत की आपण बाहेरून आणलेले आहेत? पण आम्ही बाहेर नसले तरी घरचंच मानतो. ओके. म्हणजे घरच्या बैलांचं आपण त्यालाही करतो. ओके. आतापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलालात आलेली आहे? आतापर्यंत 3-4 वेळेला गुलाल झाला आहे. म्हणजे आपली जोडी नेहमी गुलालामध्ये असते. ओके. आपण बैलांची काळजी कशी घेता? काळजी आहे दररोज पेंडा सगळं. म्हणजे आपल्या घरगुती जशी बैलाची काळजी घेतो तशी करतो. हां मग बैल फक्त शेतीसाठी हे करता की नांगरणीसाठी वगैरे म्हणजे स्पर्धेसाठी वापरतो? दोन्ही पण. शेतीची कामं करून स्पर्धेसाठी हां. आणतो. ओके. जर एखाद्या मैदानात गुलाल नाही मिळाला तर तुमचं काय रिएक्शन असतं? काय नाही, आम्ही खचून जात नाही. पुढच्या मैदानासाठी चांगली तयारी ठेवतो. ओके. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मला जर आपण आलात कुठून सांगाल? सरंदेतून आलो. आपल्या आज किती जोड्या आणलेल्या आहेत? 6 जोड्या आहेत. आज आपल्या जोड्या कुठल्या नावाने पडणार आहेत? एक 2 जोड्या आशिष सकपाळ हां. कालभैरव स्पोर्टवाले त्यांच्या नावावर पडणार 2 जोड्या. बाकीच्या अलग अलग नावावर आहेत अशा. आपण आपल्या बैलांची काळजी कशी घेता सांगाल जरा? काळजी एकदम व्यवस्थित असते. म्हणजे 3 टाईम आपलं खाणं पिणं वेळेवर असतं. आपण फक्त नांगरणी स्पर्धेसाठी बैल वापरता की छकड्यासाठी पण वापरता? अर्धी नांगरणी स्पर्धेचीच फक्त आहेत आणि अर्धी आहेत ते छकड्याची पण आहेत. ओके. जर एखाद्या मैदानामध्ये आपल्याला गुलाल नाही मिळाला तर आपलं काय रिएक्शन असतं जरा सांगा जरा? काय नाही, काय चुकी झाली असेल तर आपण ती सुधारायची आणि पुढच्या मैदानात तयारी तशी करून जायचं, मग भेटतो गुलाल. ओके. आपण या क्षेत्रामध्ये किती वर्ष आहात? 2016 पासून बोलवतो मी. या क्षेत्रामध्ये आणि ह्या आपल्या जोडीचा जॅकी कोण असतो? मीच असतो. आपण स्वतः असतं हो जॅकी. हो आणि आपल्याला लगेच समजत असेल की नेमका बैलात कुठला काय कमी आहे ते. बरोबर. ओके. आपल्याला पळवताना काय एक्सपिरियन्स असतो जेव्हा आपण बैलाच्या पाठून धावतो ते? नाही, पळवताना समजतं कुठला कसा बैल पळतोय काय, आणि बघितलेले पण असतात ना, त्याच्या हिशोबात पैरे असतात. त्यामुळे काय एवढी अडचण येत नाही, फक्त पळायलाच लागतो पाठून आणि टायमिंगवर फिरवायला लागते जोडी, बस एवढंच. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.